तर छत्रपती संभाजीनगरमधली साम टीव्हीच्या दणकेची आपण बातमी पाहतोय। मुलींची छेड काढणाऱ्यांना टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुलींची छेड काढणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोरांची पोलीस बन्सीलाल नगरमधून धिंड काढतायत। वारंवार घटना अशा घडतायत, त्यामुळे परिसरात जरब बसावा यासाठी पोलिसांनी हे कठोर पाऊल उचललंय। तर आताची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। टवाळखोरांना खाक्या पोलिसांनी आता दणका दिलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। तर माधव, काय सांगाल, आता धिंड काढली जातीये टवाळखोरांची, काय अधिकची माहिती? बन्सीलाल नगरमध्ये आता पोलीस घेऊन आलेत, एका आरोपीला आणले ज्याचं नाव गजानन गडदे आहे। तो 3 दिवसापूर्वी याच परिसरामध्ये मुली रस्त्यावरून जात असताना मागच्या बाजूनं मारले होता आणि ती छेड काढली होती आणि या सगळ्यामुळं इथल्या मुली त्रस्त झालेल्या आहेत। आता त्याच भागातून या आरोपीची आता धिंड काढली जाते। दुसरीकडे बघितलं तर या परिसरात सगळ्या महिला सुद्धा उपस्थित आहेत आणि मुली सुद्धा आहेत, त्या शूट करतायत, कारण या मुलींना खूप प्रचंड त्रास होतो आहे। आता एक आरोपी पोलिसांनी बन्सीलाल नगर मधून ताब्यात घेतला, अटक केलेला आहे। मात्र आणखी काही तरुण पोरं आहेत जे सातत्याने इथे छेड काढत असतात, टवाळखोरी करत असतात, त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। या विधाननगर पोलीस ठाण्याच्या PI प्रवीणा यादव मॅडमनी ही मोठी कारवाई केली। काल दिवसभरामध्ये त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे ज्या परिसरामध्ये विद्यार्थी राहत असतात, क्लासेस आहेत, ज्या परिसरामध्ये ही सगळी मुलं इथे टवाळखोरी करतात, त्या परिसरामध्ये त्याला फिरवण्यात येणार आहे। असाच प्रकार पुन्हा कुणी करू नये, तसं धाडस कुणी करू नये, यासाठी हे पोलिसांनी कठोर पाऊल उचललेलं आहे। या परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत। अनेकदा तक्रारी केल्यानंतर सुद्धा कारवाई केली जात नव्हती, अशी नागरिकांची तक्रार होती। बन्सीलाल नगर मधल्या मुलींसोबतच महिला असतात, त्याचबरोबर हा सगळा एरिया विद्यार्थिनी हॉस्टेल्स, भोजनालय, त्याचबरोबर रहिवासी वस्ती आहे आणि अशा ठिकाणी ज्या वेळेस ही मुलं फिरतात तेव्हा त्यांची एक दहशत असते आणि ती दहशत इतकी आहे की तक्रार करण्यासाठी सुद्धा महिला घाबरत असतात। विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या मुली या परिसरामध्ये मोठ्या संख्येने असतात। वेगवेगळे क्लासेस, इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे क्लासेस अटेंड करणाऱ्या मुलं या परिसरात असतात। धन्यवाद माधव। नक्कीच आता ही धिंड काढण्यात येते आणि त्याचा काहीतरी जवाब बसेलच असं दिसून येत आहे। तर धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर काल ह्या टवाळखोरांकडून महिलांची छेड काढण्यात आली होती। खुलेआम रस्त्यावर त्यांनी महिलांना अतिशय अश्लीलरित्या असं स्पर्श केला होता आणि आज या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली जाते।